खुर्चीवर बसलेले असतील किंवा कोणी जे खाली आसनावर बसले असतील त्यांनी ताठ बसायचं आहे. डोळे झाकायचे आहेत, मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि आपण काल जशी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तशी प्रार्थना मी करतो. तुम्ही फक्त डोळे मिटून तिला स्मरण करा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भगवत. आता विश्वात्मके देवे, तेने वागज्ञ तोष वावे, तोषोनि मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची संकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते तोयला हो प्राणी जात. हे स्वामी समर्थ, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, आम्हाला सक्षम केले, त्या पालकांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेरणेने आणि प्रेमाने आम्ही पुढे जात आहोत राहिलो, ते नातेवाईक, मित्र, परिवाराचे, शिक्षकांचे मंगल कर. ते सर्वजण सुखी आणि सुरक्षित राहू दे. स्वामी, आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी, दया करा, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना आनंदी हो. आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजावर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबांना, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान कर. ओम शांती शांती शांती. अवधूत चिंतन श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी डोळे उघडायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, चेहऱ्यावरनं फिरवायचं आहे. आता नामस्मरण आणि मंत्र जप या दोन गोष्टींचा या दोन गोष्टी ज्या आहेत यातील भेद काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. नामस्मरण आणि मंत्र नामस्मरण आणि मंत्र हे दोन्ही सुद्धा परमेश्वराची नावं घेण्याचे साधन आहेत. पण फरक दोघांमध्ये काय आहे हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. मंत्र जे आहेत, मी तुम्हाला मागच्या निरूपणामध्ये सांगितलं होतं की मंत्र जे आहेत हे मंत्र एका विशिष्ट ध्वनी समूहांचा गट आहे. विशिष्ट ध्वनींना एकत्र करून समूह केलेला आहे आणि त्याचा गट बनलेला आहे की ज्या असे ध्वनी एकत्र केलेले आहेत की त्याचा इम्पॅक्ट मानवी शरीरावरती होतो. मानवी शरीरावरती होतो, मानवी मनावर होतो, मानवी जीवनावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. कारण त्या पाठीमध्ये फिजिक्स आहे. ध्वनी हे शास्त्र आहे आणि ध्वनीशास्त्रावरती आधारित ते कंपन तयार केली गेली. विशिष्ट शब्द ध्वनींची एकत्र करून त्यांची कंपन तयार केली गेली आणि ही हजार्ड मध्ये मोजली जातात हे मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं. मग ती जी कंपन चुकीचा उच्चारण केल्यानंतर ती चुकीची कंपन तयार होती. मग चुकीची कंपन तयार झाली तर चुकीचे
परिणाम मिळतील. म्हणजे आपण जे उच्चारण करत असतो त्या उच्चारणामधली कंपन जर आपण व्यवस्थित निर्माण नाही केली तर त्याचा अर्थाचा अनर्थ होतो. उदाहरणार्थ, आई आपल्या मुलाला, पाल्याला, अरे तू गाढव आहेस का रे, कळत नाही का, असं जेव्हा ती म्हणते त्यावेळी त्या मुला तिच्या शब्दाचा राग येत नाही. पण तेच जर कोणी परक्या माणसाने हे उच्चार केले तर त्याला प्रचंड राग येईल. शब्द तेच आहेत पण उच्चारणामधली जी कंपन होती ती आईच्या मुखातून निघाली असल्यामुळे ती सॉफ्ट होती, मऊ होती आणि तिचा परिणाम त्या मुलाच्या वरती असा झाला की आपल्याला आपली चूक कळाली आणि ती दुरुस्त केली गेली. पण जर एखाद्या अनोळखी माणसाने तू गाढव आहेस का रे, कळत नाही का तुला, असा जर त्यांनी बोलला तर त्याला काय वाटेल, माझा अपमान केलेला आहे. तिथे वैमनस्य निर्माण होईल. शब्द तेच आहेत पण उच्चारण मधले अंतर बदललं की त्याचा अर्थ बदलतो. तुम्ही साधारण उदाहरण देतो तुम्हाला, बघा तुम्हाला पटेल त्या उदाहरण. तुम्ही घरामध्ये राम 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 श्रीराम जय जय राम किंवा राम राम हा मंत्र पुष्कळ वेळा बोललेला सुद्धा आहात. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की कोणी आपल्याला भेटला की आपण राम राम पाहुणं, राम राम असं म्हणायची आपल्यामध्ये प्रथा आहे की जेणेकरून येणाऱ्याचं आपण रामाच्या नावाने स्वागत करायचं. पण हे रामनाम आपण जेव्हा बोलतो ते आपला आनंद निर्माण करतो. पण तेच रामनाम एखाद्या तिरडीच्या मागे चालताना बघा कसं असतं उच्चारण, बघा त्याची कशात, राम नाम सत्य है, सत्य बोलो सत्य है, राम नाम सत्य है. बरं, तिथे पण रामच आहे पण आपण घरात येतो राम असतो, पण तिथली फ्रिक्वेन्सी जी आहे, तिथली ऊर्जा जी आहे, किती निगेटिव्ह वाटते. तिरडीच्या मागे चालणारे लोक सुद्धा रामाचा जप करत असतात पण तिथली फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह असते. आणि घरात जेव्हा आपण राम नाम करतो किंवा एखाद्या पाहुणा येतो जर राम राम करतो त्यावेळेची एनर्जी ही पॉझिटिव्ह असते. तर मंत्रांचं सामर्थ्य म्हणजे काय, तर मंत्र जे आहेत हे योग्य उच्चारणामध्येच झाले पाहिजेत तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. मी कोणाला टीका करू इच्छित नाही किंवा कोणाचं उणोदोणं काढत नाही, पण पुष्कळ लोक जी आहेत, पुष्कळ भक्त मंडळी आहेत, ते गायत्रीचा जप करतात, महामृत्युंजयचा जप करतात, दत्तमाला मंत्राचा जप करतात, अनेक जप करतात. मी ऐकला होता तो मध्ये गायत्री मंत्राचा जप इतक्या घाईघाईमध्ये आणि एवढ्या फास्ट ते उच्चारण चालू होतं की त्या मंत्राचा जो इम्पॅक्ट जीवनावरती फरक पडावा किंवा प्रभाव पडावा असं काहीही घडणार नाही. कारण ते एवढ्या वेगामध्ये उच्चारण चालू होतं आणि चुकीचं उच्चारण असल्यामुळे काय झालं, ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना लाभली का, नाही लाभली. त्यांना एकच मानसिक समाधान काय मिळालं, आज आम्ही गायत्री मंत्राचा जप केला, आम्ही रुद्राचा जप केला, आज आम्ही कालिकेचा जप केला, आज आम्ही दत्ताचा जप केला. तुम्ही जे मंत्र म्हणताय त्या मंत्राचा जर उच्चारण तुम्ही चुकीचं करत असाल तर त्याचा रिझल्ट कसा मिळणार तुम्हाला. फक्त मानसिक समाधान मिळणार आहे तुम्हाला. काय मिळणार आहे, मानसिक समाधान. काय मिळणार, किंवा आम्ही गायत्रीचे अनुष्ठान केली. मी आश्चर्यचकित झालो, ती ताई ज्या होत्या तेवढ्या गायत्री मंत्र फास्ट म्हणत होत्या
त्यानंतर मी मध्येच एक ऐकलं की रुद्रपाठ हा चमक मंत्र असा, चमक ती मंत्र चालले होते, ते पण करत होते, ते भक्तीने करत होते, पण ते चुकीची उच्चारण होती. मग त्यांचे परिणाम किती वेगळे होतील हा आपण विचार करत नाही. मंत्रांचं तेच असतं, मंत्रांचे जर व्यवस्थित उच्चारण झाली तरच त्याचा प्रभाव जीवनावर पडतो, अन्यथा त्याचा प्रभाव जीवनावर पडत नाही. नकारात्मक फक्त मानसिक समाधान मिळतं आपल्याला की हो मी मंत्राचा जप केला, मग रिझल्ट का नाही मिळाला? तो कोणीच सांगत नाही रिझल्ट का नाही मिळाला. मग विश्वास उडून जातो आपला, काय नाही बाबा हे बोगस आहे, मंत्रमंडळाने काही होत नाही. असं आपला विश्वास वाटायला लागतं. पण आपण हा विचार करत नाही, मी ते मंत्र जे होते त्यांचं उच्चारण व्यवस्थित केलं का, त्यासाठी मी वेळ व्यवस्थित निवडली का, त्यासाठी मी आसन व्यवस्थित ठेवलं घेतलं का. कारण ज्यावेळी तुम्ही मंत्राचं उच्चारण करत असतात त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते, आणि ज्यावेळी ऊर्जा निर्माण होत असते ती तळपायाच्या पासून जमिनीकडे जात असते, अधोगामी असते. म्हणून मंत्राचा जप करताना खाली आसन घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते आसन असावं, घोंगडी असावी, लोकरीचं आसन, लोकर असते ना, त्या लोकरीचं आसन असावं, किंवा घोंगडी असावी, किंवा दर्भासन असावं. या आसनामधून ऊर्जा जमिनीकडे जात नाही. तुमच्या शरीरातून निर्माण झालेली ऊर्जा जर जमिनीकडे निघून गेली, अर्थिंग मिळतं ना तिला, आणि मग ती तुम्ही तयार केलेल्या ऊर्जेचा तुम्हाला वापरच करता येत नाही मग, कारण ती एनर्जी काय झाली, वेस्ट झाली ना, निघून गेली जमिनीकडे. तर हा जो आहे मंत्रांचं तसं आहे की मंत्र उच्चारण फार महत्वाचं आहे. शांतपणे योग्य वेळी तो करता आला पाहिजे. दुसरं गंमत सांगतो की तुमचं मन अशांत आहे आणि त्यावेळी तुम्ही मंत्राचा वापर करतात, मंत्राचं उच्चारण करत आहात, त्यावेळी अशांत मनामधून मंत्राचं उच्चारण करताना ते चुकीचं होतं, किंवा तिथे योग्य ती ऊर्जा वापरली जात नाही. पण तुमचं आपल्या डोक्यात काय असतं, मला आज हा नियम आहे, एवढं पटापट करायचं, मला जायचंय, निघायचंय. मनामध्ये अशांती असते. मला कुठं जायचंय, मला कामाला जायचंय, मला शेतात जायचंय, मला अमक्या ठिकाणी जायचंय, तमक्या ठिकाणी जायचंय, मला मुलांचं करायचंय, हे करायचंय ते, आणि मला फटाफट करून जायचंय. तुम्ही एवढ्या घाई गडबडीमध्ये त्या गोष्टी करता, त्या गोष्टींचा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. कारण की अर्ध लक्ष कुठं असतं, त्या कामामध्ये अडकलेलं असतं, अर्ध लक्ष मंत्राकडे असतं. मग त्याला माझ्या भाषेत म्हणतात पाट्या टाकणं. गवंडी डोक्याला पाठी घेऊन येतो, त्या ठिकाणी एका ठिकाणी घमेल्यावरती ती माती असते, जी सिमेंट असते, ते खाली टाकतो, परत निघून जातो, परत सिमेंट माती घेऊन येतो तिथे टाकतो. त्याला काही परिणाम घडत नाही. मग आपण असे पाट्या टाकून फायदा आहे का? पुष्कळ ताई दादा ठराविक सकाळी उठतात, बराबर मंत्र म्हणतात, पटापट आपलं कामाला निघून जातात. माझं एकच म्हणणं आहे की मंत्र म्हणणार असाल तर एकदाच म्हणा, चालेल. काही गरज नाही की तुम्ही 108 वेळा म्हटलाच पाहिजे आणि 1 करोड तुम्ही जप केलाच पाहिजे. पण जो एकदा जरी मंत्र म्हणा, तो मनापासून म्हणा, एवढा मनापासून म्हणा की तो परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे. परमेश्वर म्हणजे कोण? या एकूण विश्वामध्ये पसरलेली ऊर्जा. परमेश्वराबद्दल पण आपण बोलूया. परमेश्वर म्हणजे कोण, नंतर मला आठवण करून द्या, याच्यावर निरूपण आपण घेऊया.
तर मंत्राचा जो आहे तो मंत्र आपण एवढा घाईघाईने म्हणतो आणि मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही, आणि मग आपण आपल्याच धर्माला, आपल्या शास्त्राला दोष देतो. पण त्या शास्त्रातला दोष नसतो, धर्माचा दोष नसतो. त्यांनी सायंटिफिकली मंत्र निर्माण केलेले आहेत, पण आपण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असतो. त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. जर तुम्हाला मंत्रांचा रिझल्ट हवा असेल तो योग्य जागी, योग्य वेळी, योग्य पद्धतीने त्याचे उच्चारण जर तुम्ही केले तर तुम्हाला 100% त्या मंत्राचा उपयोग होतो. हे झालं मंत्राचं. आता जायचं आपल्याला नामस्मरणाकडे. नामस्मरण, नाम स्मरण. मग नाम म्हणजे काय? कोणाचंही नाव. आता इथे बसले सर्व ऐकणाऱ्या सर्व ताईंचं नाव, दादांचं नाव, माझं नाव, हे नाव आहे. या नावाचं स्मरण करणं. स्मरण म्हणजे आठवणं. स्मरण हा शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे. स्मरण करणं, स्मरणचा पर्यायवाची शब्द आहे आठवण काढणे, आठवण करणे. इंग्लिशमध्ये सिनोनिम्स म्हणतो आपण. तर सिनोनिम्स म्हणजे ते आहेत की आठवण काढणे, आठवण येणे. तर हे जे आहे एखाद्या देवाचं नाव, एखाद्या परमेश्वराचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या घटनेचं नाव सतत स्मरण जर केलं तर त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. म्हणजे ते काय? नामस्मरण. त्याला काय म्हणतो आपण? नामस्मरण. नावाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाचे महत्व सांगणारे संतांचे अनेक अभंग तुम्ही ऐकलेले आहेत, किंवा माहिती पण आहे की कितीतरी संतांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांची गाथा तुम्ही वाचलेली असेल. त्यामध्ये 161 अभंगापासून ते 2458 अभंगापर्यंत नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाचं महत्व सांगितले, ज्ञानदेवांनी. नामस्मरणामध्ये काय आहे की नियम नाही लागत. नामस्मरणामध्ये स्मरण करण्यामध्ये नियम लागत नाहीत. पण मंत्रामध्ये नियमाची गरज असते. नियमानुसारच ते करावे लागतात, म्हणून ते मंत्र आहेत. आणि स्मरण हे नियम लागत नाहीत. ज्या ठिकाणी नियमांची गरज नसते, जे नियमांच्या ही पलीकडे आहेत, ते आहे स्मरण. आणि जे नियमामध्ये बद्ध राहून नियमानुसार जे करावे लागतात ते मंत्र. तुकोबा म्हणतात, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. म्हणजे नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. म्हणजे नामस कीर्तन एवढं सोपं साधन आहे, एवढं सोपं साधन आहे की आपल्या जन्मांतरीची पाप नष्ट होतात. एवढं सोपं साधन आहे. आम्ही म्हणतो ग मी तर नेहमीच जप करते, नामस्मरण करते, मग मला का त्रास आहे? मला का दुःख भोगावे लागतात? माझे का जन्मांतरीचे पाप नष्ट होत नाहीत? त्याला सुद्धा कारण आहेत. त्याला सुद्धा कारण आहेत. तर ही कारण कशी असतात की नामस्मरण करताना स्मरण करणं. स्मरण कधी कधी करतो आपण. मी मागे पण बोलतो, दुःख में सुमिरन सब करे, सुख में सुमिरन करे न कोय. दुःखात सर्वांना आठवण येते परमेश्वराची, पण सुखात कोणालाच आठवण येत नाही.
स्मरण म्हणजे काय? आपल्याला परमेश्वराने दिलेले 24 तास आहेत, त्या 24 तासामध्ये बरोबर 24 तास गुणिले आपण जर विचार केला तर किती येतील? 360 सेकंद जर आपण केला, एवढा प्रत्येक वेळ जर आपण स्मरण केलं तर आपल्या त्या स्मरणामध्ये परमेश्वर भेटू शकतो. एका तासामध्ये 60 मिनिट, एका मिनिटामध्ये 60 सेकंद. विचार करा केवढा वेळ आहे. तेवढा वेळ जर आपण स्मरण केलं, पण आपण करतो का? नाही होत स्मरण. स्मरण होतच नाही. आपल्या स्मरण कधी येतं? चला कधीतरी घरी आलो, दिवा लावला, त्या स्मरण करतो. मला सांगा ना, तुम्ही जर, माझ्या भरपूर ताई आहेत इथे घरी स्वयंपाक करतात, भाकरी थापताना सुद्धा स्मरण करता येऊ शकतं, कपडे धुताना सुद्धा स्मरण करता येऊ शकतं, भाजी फोडणी घालताना सुद्धा स्मरण करू शकता, घर लोटताना, घर झाडताना सुद्धा स्मरण होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण स्मरण करू शकतो ना. असं काय आहे का एका ठिकाणी बसून, एका ठिकाणी आसन लावून बसवून करायचंय? नाही. एका ठिकाणी बसून आसनावर आसन लावून, अगरबत्ती, दिवा लावून जे केलं जातं तो मंत्र साधना. आणि स्मरणामध्ये आठवण काढणे. ज्यांच्या मुली माहेरी गेलेल्या आहेत, अशा ज्या ताई असतील त्यांना माहिती आहे की त्यांना आपल्या मुलीची आठवण येत असते सतत. किंवा ज्यांच्या मुलं परदेशी शिकता आहेत किंवा बाहेर देशी आहेत, त्यांना आपल्या मुलांची आठवण येत असते, त्याला म्हणतात स्मरण. तसं स्मरण, जसं आई आपल्या मुलापासून, मुलीपासून दूर राहिल्यावर तिची आठवण काढत असते सतत, तिला आठवण येत असते सतत, त्याला म्हणतात स्मरण. मग तेवढ्याच ओढीने, तेवढ्याच तीव्रतेने आपण स्मरण केलं तर आपल्याला परमेश्वर भेटू शकतो. आणि परमेश्वर भेटावा जर असं वाटत असेल तर आपल्याला तशी स्मरण करावी लागतं. आता स्मरणातून काय होतं? तर स्मरणातून स्पंदन तयार होतात. स्पंदन म्हणजे काय? कंपन. शरीरामध्ये कंपन असतात, बारीक कंपन असतात, त्यामुळे रक्तप्रवाह वर खाली चालू असतो. स्पंदन आहेत. हृदय तुमचं धडधड धडधड करतं बघा. हात ठेवून बघा डाव्या बाजूला, हृदय तुमचं धडधडतं ना. डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर स्टेथोस्कोप लावून चेक करतो हृदय. पाठीला पण चेक करतो, तिथे पण कंपन येत असतात, छातीमध्ये कंपन येत असतात, ठोके म्हणतो आपण. ही जी कंपन आहेत, ही स्पंदनं जी आहेत, ही स्पंदनं प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये आहेत. कारण प्रत्येकामध्ये प्रत्येक वस्तू अणु रेणूंनी बनलेली आहे. अणूंनी बनलेली आहे, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत. ते गतिज आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा स्पंदन आहेत. आणि स्पंदन जी आहेत तयार होतात, ही नामस्मरणातून जास्त प्रमाणात होत असतात. उदाहरणार्थ गंमत सांगायची झाली, आपल्या मध्ये विठ्ठल हा शब्द जो आहे तो ठ ला ठ जोडलेला आहे. विठ्ठल हा शब्द जो आहे ठ ला ठ जोडलेला. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जेव्हा विठ्ठल विठ्ठल हा जेव्हा उच्चारण करता, त्यावेळी हृदयाची ठोके वाढतात, स्पंदनं वाढतात. आणि जो मनुष्य विठ्ठल 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 असं म्हणत असतो, श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो, त्याला हृदयाचे आजार होत नाहीत. कारण कंपन बघा वाढतात, पंपिंग जास्त होतं शब्दामुळे. हे मी सांगत नाही, सायन्स सांगतंय. तर विठ्ठल शब्दामध्ये एवढं महात्म्य आहे. आता विठ्ठल शब्द काही मंत्र नाहीये, पण त्याला जर तुम्ही सातत्याने वापरला,
स्मरण केलं तर तुमच्या शरीरातील रोग निघून जात आहेत. हृदयाचा रोग निघून जातोय, ब्लॉकेजेस निघून जात आहेत. पण त्यासाठी एकदा म्हणून चालत नाही, त्याला अखंड म्हणता आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण रिकामे असतो, जेव्हा जेव्हा आपण काम करत असतो, त्यावेळी सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो, नावाचं स्मरण करू शकतो, म्हणजे नामस्मरण करू शकतो. पुष्कळ ताई किंवा दादा म्हणतात की आम्ही आज माळ घेतो, आज आम्ही माळ करतो. एक माळ का आपण काउंट करायचो? काउंट म्हणजे मोजायचं कशाला? त्या परमेश्वराने तुम्हाला घडवलं, मला घडवलं, ही सृष्टी बनवली, हे सृष्टीतील अणू रेणू सर्व त्यांनी तयार केलं. मग त्याचं नाव घेण्यासाठी आपण लिमिट का ठेवायचं? कशाला एक माळ करायची? माळ सोडून आपण करू शकतो ना अखंडपणे. अखंडपणे केल्याने ते तुमचं स्पंदन वाढतील. पूर्वजन्मातील कर्मानुसार काही लहरी आपल्या शरीरामध्ये असतात, स्पंदन लहरी असतात, त्या नामस्मरणामुळे, त्या स्मरणामुळे शुद्ध होतात. आपल्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टीचा गोंधळ उडालेला आहे. काय चांगलं आणि काय वाईट, काय चांगलं आणि काय वाईट. तुम्हाला गंमत सांगतो, दादांनी भक्ती दिली नाही म्हणून मी ग्रुप सोडला, किंवा उत्तर कोणी देत नाही म्हणून आम्ही ग्रुप सोडला. एवढा पेशन्स आपल्याकडे अजिबात राहिलेला नाहीये, संयम राहिलेला नाहीये की आपल्याला इन्स्टंट गोष्टी हव्यात. परमेश्वराची भक्ती सुद्धा तुम्हाला पूर्व सुकृत असल्याशिवाय मिळत नाही. ज्या दादांना, ज्या ताईंना लगेच भक्ती मिळालेली आहे, त्यांचं पूर्व सुकृत खूप चांगलं आहे म्हणून त्यांना ती भक्ती मिळालेली आहे, पटकन मिळते. मग आपलं पूर्व सुकृत जर चांगलं करायचं असेल तर आपल्याला स्मरण करणं गरजेचं आहे, नामाचं स्मरण करणं गरजेचं आहे. कसं असतं, दुसऱ्या ह्याच्यात तुकाराम महाराज म्हणतात, सुखे येतो घरा नारायण न लगे सायास जावे वनांतर, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला वनात जावं लागत नाही, तप करावं लागत नाही, तपश्चर्या करावी लागत नाही, अघोरी क्रिया करावी लागत नाही. तुम्ही आहात त्या ठिकाणी, आहात त्या परिस्थितीमध्ये त्याचं स्मरण करू शकता. कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप महत्व आहे. सत्ययुगामध्ये कर्मकांडाला महत्व होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाला महत्व होतं, द्वापार युगामध्ये मूर्तीपूजेला महत्व होतं, आणि कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व आहे. शिवलीलामृतामध्ये शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं आहे, जपे साधे महासिद्धी, जपे साधे महासिद्धी. जप केल्याने महासिद्धी प्राप्त होतात. एवढं ह्या नामस्मरणाचं महत्व आहे. नामस्कीर्तन जर केलं, हे सोपं साधन आहे. जन्मांतराची पापे जळून जातात. आता पापे जळून जातात म्हणजे काय? पाप म्हणजे आणि पुण्य म्हणजे काय? आपण ठरवलेल्या काही गोष्टी आहेत. हे केलं तर पुण्य आहे, हे केलं तर ते पाप आहे. चुकीची गोष्ट केली, चूक आणि बरोबर हे माणसाने ठरवलेलं आहे. कोणाला दुखवणं हे पाप आहे, कोणाला जाणून बुजून त्रास देणं हे पाप आहे, कोणाची मन दुखवणं हे सुद्धा पाप आहे, कोणाला कमी लेखणं हे पाप आहे, अन्नदान न करणं हे सुद्धा पाप आहे, गरजूला मदत न करणं हे सुद्धा पाप आहे. मग ही जी पाप आपल्याकडून कळत न कळत घडलेली असतात, ही पाप कुठून नष्ट होतात? स्मरणातून होतात, नामाच्या स्मरणातून होतात. आणि हे पाप जाळण्यासाठी आपल्याला कुठेही वनात जावं लागत नाही, कारण
आपण घरामध्ये बसून नामस्मरण केलं त्याचं, की नारायण आपल्या घरी स्वतः येतो. मग तुम्ही कुठलंही नामस्मरण करू शकताय, बरोबर. तुम्ही नामस्मरण कुठलंही करू शकता. तर नामस्मरणाचं महत्व जे आहे ते आपल्या अनंत जन्मीची पाप नष्ट करणार मानलं गेलेलं आहे. एक मिनिट, पाणी पितो. आता कसं असतं, आपल्या डोक्यामध्ये अनंत विचार चालू असतात. कुटुंबाचा विचार असतो, परिवाराचा विचार असतो, मित्रांचा विचार असतो, शेजाऱ्यांचा विचार असतो, राजकारणाचा विचार असतो, समाजकारणाचा विचार असतो, व्यवसायाचा विचार असतो. अनेक विचार चालू असतात आणि हे विचारांमुळे काय होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी आपण तयार करत असतो. मग त्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सी तयार करतो, स्पंदनं तयार करतो. ती स्पंदनं काही वेळा आपल्याला घातक ठरतात आणि घातक ठरतात. डोक्यामध्ये विचारांची गर्दी वाढते आणि इतके विचार वाढतात की त्यांनी षडरिपू आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसतात. आणि षडरिपू वाढले की मग आपल्याला काय वाटतं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे वाढले की आपल्याला त्या त्या गोष्टींची इच्छा, लालसा तयार होत जाते. आणि परमेश्वर जे नामस्मरण आहे ते नामस्मरण दूर दूर चाललं जातं. मग आपण काय करतो, परत एका ठराविक वेळेला येतो, जप करतो आणि म्हणतो किंवा मी आता एवढं नामस्मरण केलेलं, माझी आता पूर्ण पाप जळून गेली पाहिजेत. मग ते तर होत नाही. म्हणून नामस्मरण म्हणजे काय, तर तुम्ही ह्या षडरूपांपासून जर दूर राहण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुमच्या उठता, खाता, पिता, बोलता, भांडता, झोपता प्रत्येक श्वासाबरोबर परमेश्वराचं नाम तुमच्या अंतःकरणात, तुमच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये भिनलं पाहिजे, तेव्हा ते नामस्मरण होतं. आज नामस्मरण या विषयाचं निरूपण, आजचा भाग आपण इथे संपवत आहोत. उद्या नामस्मरणावरती दुसरा भाग आपण घेणार आहोत. नामस्मरण खूप बोलण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. तर आजचं निरूपण आपण इथे संपवणार आहोत. उद्या पुन्हा आपण 9:30 वाजता निरूपण घेणार आहोत नामस्मरणाबद्दल. प्रत्येकाने उपस्थित राहा आणि एकच लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीची घाई करू नका. तुमच्या भाग्यात आहे, वेळ आल्यावर त्या भाग्यानुसार तुम्हाला प्रत्येक चांगली गोष्ट मिळणार आहे. चिंता करू नका, धावू नका, दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नका, अस्वस्थ होऊ नका. दुःख संकट ही प्रत्येक मानवी जीवनात येतात. त्यातून जगत गुरु तुकाराम महाराज सुद्धा सुटले नाहीत, भगवान राम सुटले नाहीत, श्रीकृष्ण सुटले नाहीत, भगवान बुद्ध सुटले नाहीत. तर आपण छोटे पामर आहोत. तर ते दुःख म्हणजे आपले परीक्षा घेण्यासाठी आलेले गोष्टी असतात, घटना असतात. त्या परीक्षेला आपण सामोरं जायचंय, ठामपणे त्याला उभं राहायचंय, निराश व्हायचं नाही आणि ती परीक्षा पास होऊन पुढे जायचं आहे, उत्तीर्ण व्हायचंय. आणि या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो त्यालाच परमेश्वर सर्व काही देतो. महाराज त्याच्या सोबतच असतात. जो या संकटांना घाबरतो त्याच्याबरोबर महाराज कधीच नसतात. महाराज म्हणतात, मी प्रत्येक वेळी तुझा हात धरून येणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, तू जा, लढ, रडू नकोस, लढ. लढायचं नाही, लढायचंय, संकटांशी लढायचंय. मी तुझ्या पाठीशी आहे. मी जी संकट दूर करणार नाही, पण ती संकट दूर करण्यासाठी मी तुला शक्ती देईन. ती संकट आपल्यालाच दूर करायची आहेत. म्हणून कधी हताश होऊ नका, निराश होऊ नका, उत्साहाने कार्य करा. झोपण्याच्या अगोदर महाराजांना धन्यवाद म्हणा की तुमच्यामुळे आजचा दिवस छान गेला. सकाळी उठल्यावर पुन्हा धन्यवाद म्हणा, छान दिवस दाखवलात. आपल्या सर्वांच्या बद्दल
विश्व कल्याणाची प्रार्थना आपण आज केली, तशीच सर्वांनी झोपण्याच्या अगोदर परत एकदा करा की म्हणा, माझे सर्व मित्र, परिवार, नातेवाईक सर्वांना सुख, समृद्धी, आनंद, भरभराट, आरोग्य दे, भक्ती दे, त्यांचं सर्वांचं कल्याण कर, अशी छोटीशी प्रार्थना करून झोपी जा. चिंता करू नका, कारण महाराज तुमच्या पाठीशी आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक गोष्ट सांगायची राहिली रुद्राक्षाच्या बद्दल. जे 10 तारखेला पूजेमध्ये रुद्राक्ष वापरले जाणार आहेत ते प्रसादामध्ये दिले जाणार आहेत. त्याचे काय तुम्ही तुमच्या घरामध्ये देवारामध्ये ठेवून पूजा करू शकता. त्याला कुंकू लावायचं नाहीये, हळद लावायची, नुसतं देवारात ठेवायचं आहे. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर त्याला 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये, एका ग्लास पाण्यामध्ये देवाजवळ ठेवून पाण्यात बुडवायचं. नंतर रुद्राक्ष काढून पुसून देवाजवळ ठेवायचं आणि ते पाणी त्याला प्यायला द्यायचं. त्याला लवकरच बरं वाटेल. परीक्षा आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही तसंच करू शकता. तर ते पूजेचं रुद्राक्ष गळ्यात धारण करायचं नाही आहे. कोणाला काही अजून समस्या असतील तर गोंधळून जाऊ नका, शांतपणे लिहून पाठवा आणि घाई करू नका की प्रत्येक वेळी लगेचच गोष्ट घडली पाहिजे. न होता मनासारखे दुःख मोठे, मनासारखं झालं नाही म्हणून दुःखी होऊ नका. कारण की पुष्कळ जणांचे प्रश्न असतात, ते महाराजांकडे घेऊन जावे लागतात. महाराज सांगतील तशा पद्धतीने आज्ञेने मी देत असतो. मी कोणी काही देणारा नाहीये, माझी तेवढी योग्यता पात्रता नाहीये. महाराजांच्या आदेशानुसार देत असतो. पुढे मागे होतात तर तुम्ही समजून घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.